तर याच संदर्भात प्रतिक्रिया देण्यासाठी आपल्या सोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सुषमा अंधारे जोडल्या गेल्यात। सुषमाजी, तुमचं लोकशाहीमध्ये मनापासून स्वागत। नागपूरमध्ये दीक्षाभूमीतील भूमिगत पार्किंगला आता विरोध करण्यात येतोय। या संपूर्ण परिसरातील तणाव आता वाढतोय, जाळपोळ देखील या ठिकाणी करण्यात येते, तोडफोड करण्यात येते, काय प्रतिक्रिया द्याल? दीक्षाभूमी ही एक ऐतिहासिक धरोहर आहे। ती फक्त एका राज्यासाठी किंवा भारत देशच नाही तर जगभरातल्या बुद्ध आणि बाबासाहेबांवर प्रेम करणाऱ्या, बुद्धिझम फॉलो करणाऱ्या त्या प्रत्येकासाठीचं अत्यंत संवेदनशील आणि असं पवित्र स्थळ आहे। त्यामुळे तिथे ज्या पद्धतीचं बांधकाम करण्याचा प्रयत्न केला जातोय त्याला ऑब्व्हियसली कुठल्याही पक्षाची व्यक्ती असो जो बाबासाहेबांना मानतो त्याचा विरोधच असणार आहे। त्यामुळे सरकारने तात्काळ त्याची दखल घ्यावी आणि हे बांधकाम थांबवावं। नक्कीच ताई, मात्र काही संघटनांकडून आता या ठिकाणचं जे पवित्र आहे तो आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। या ठिकाणी जाळपोळ देखील करण्यात येते, हे कितपत योग्य आहे? हे फार स्वाभाविक आहे। इथे योग्य अयोग्य असं कुणीही ज्ञान पाजळत बसू नये। कारण जर तुम्ही एवढ्या ऐतिहासिक संवेदनशील जागेवर आधी बांधकाम करताना योग्य अयोग्य कळलं नाही का, आणि त्याच्याशिवाय जर सरकार दखलच घेत नसेल तर नाईलाज आहे संघटनांचा सुद्धा। नक्कीच संघटना अत्यंत नाईलाजाने ज्या आक्रमक होतात त्यांच्या अगतिकतेच्या मागचं कारण काय ते सरकारने समजून घ्यावं ना। अंडरग्राऊंड वाहन तळाच्या नावाखाली जमिनीच्या वर सुद्धा बीम आलेले दिसतात। एक किंवा दोन बीम नाही, 100-500 पेक्षा जास्त बीम तिथे उभे केलेले आहेत। हे काय आहे? तुम्ही वाहनतळाच्या नावाखाली चक्क तिकडे जर कमर्शियल कॉम्प्लेक्सचं बांधकाम होणार असेल तर स्वाभाविक आहे लोक रस्त्यावर उतरतील। मीही अजून तिथली पुरेशी माहिती मी घेतलेली नाहीये, पण ती संपूर्ण माहिती घेतल्यानंतर 2-3 दिवसात मी सुद्धा नागपूरला जाईन। नक्कीच ताई, धन्यवाद आपण लोकशाही मराठीला प्रतिक्रिया दिल्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।